नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे हेमाज किचन स्टुडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत अगदी पारंपरिक अशी रेसिपी म्हणजेच गुलगुलेची रेसिपी। चला तर बघूया गुलगुले कसे बनवायचे। त्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे। त्यानंतर अर्ध्याच्या जरासं कमी म्हणजे वाटीच्या 1 असा तुकडा गुळाचा घेतला आहे। थोडंसं मीठ, बडीशोपचे दाणे आणि रवा कच्चा घेतला आहे मी न भाजलेला। आता आपण पाणी आणि गूळ व्यवस्थित असं मिक्स करूया। मी या वाटीने 1 वाटी पाणी आणि साधारण एवढा गुळाचा तुकडा असा घेतला आहे। जरा थोडंसं गोड पाहिजे असेल तर थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवलं तरी चालेल। मी या ठिकाणी पाणी थोडंसं कोमट करून घेतलं आहे, जेणेकरून आपला जे गूळ आहे तो छान असा वितळेल आणि पटकन मऊ होईल। पाणी कोमट असल्यामुळे तो अगदी लगेचच मऊ होईल। सर्व एकत्र करून व्यवस्थित त्याचे गोळे आपल्याला त्याचे काढून घ्यायचे आहेत आणि छान असा गुळाचं आपल्याला पाणी व्यवस्थित करून घ्यायचं आहे। सगळे तुकडे त्याचे विरघळून गेले पाहिजेत। हलवून त्याला एकजीव करायचं आहे। हे बघा, असं आता आपले सगळे त्याचे गुळाचे तुकडे विरघळले आहेत। छान असं गुळाचं पाणी तयार झालं आहे। नंतर एका बोलमध्ये मी गव्हाचं पीठ, थोडासा रवा, बडीशोपचे दाणे आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकून छान असं मिक्स करून घेणार आहे। कोरडं पीठ हे छान मिक्स झालं की यामध्ये आपण थोडं थोडं करून गुळाचं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हे गुलगुले खायला अगदी छान लागतात। गुळामुळं याची अगदी वेगळीच चव लागते। साखरेचे पण केले तरी चालतील, पण साखरेपेक्षा गुळाचे चविष्टही लागतात आणि पौष्टिकही असतात। किंवा तुम्ही साखर आणि गूळ याचे अर्ध्या प्रमाणात करून पाणी त्याचं म्हणजे सिरप बनवून जरी मिक्स केलं तरी चालेल। आणि कोणी या ठिकाणी जर जास्तच फ्लफी आणि पटकन इन्स्टंट बनवायची असतील तर तुम्ही चिमूटभर आपला खायचा सोडा किंवा बेकिंग सोडा या ठिकाणी टाकून ठेवला तरी चालेल। आता मी साधारण 1 कप गव्हाच्या पिठासाठी 1 कप पाणी या ठिकाणी वापरले आहे आणि त्यामध्येच गूळ पूर्ण वितळवून घेतला आहे। वरतून पाणी लागणार नाही असं वाटत आहे। पूर्ण छान असं मिक्स झालं आहे। शेवटी मी असं हाताने मिक्स करून घेते आहे, जेणेकरून जे बॅटर आहे ते एकदम फ्लफी होईल। आपले गुलगुले अजून छान जास्त जाळीदार होतील, एकदम असे छान फुगून पण निघतील। त्यामुळे हाताने व्यवस्थित त्याचे जे गोळे झाले आहेत पिठामध्ये ते काढून घ्यायचे आहेत। पीठ असं एकजीव छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पिठाला साधारण आपण 30 ते 40 मिनिट कमीत कमी भिजवत ठेवायचं आहे झाकून। याला पाणी आता घालायची गरज नाही आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, जेणेकरून आपण असं गरम तेलामध्ये हाताने सोडू शकू असं हे बॅटर आपल्याला पाहिजे। चला तर आता याला अजून एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, म्हणजे याच्यात हवा भरली जाईल आणि आपले गुलगुले अजून छान जाळीदार होतील। आता हे पीठ ते व्यवस्थित तयार झालं आहे। याला साधारण 30 ते 40 मिनिटासाठी आपण आता झाकून बाजूला ठेवूया। आता 30 मिनिटानंतर बघूया आपलं बॅटर कसं झालं आहे। एकदा चमच्याने असं फिरवून घ्यायचं आहे आणि एकीकडे मी कढईमध्ये तेल गरम ठेवलं आहे। तेल गरम ते साधारण 1 चमच्याने घ्यायचं आहे आणि त्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे। म्हणजेच थोडंसं कडक तेल मोहन टाकून एकदा मिक्स करायचे आहे आणि गरम तेलामध्ये असे आपले गुलगुले एकदम भज्यासारखे सोडायचे आहेत। आकार थोडासा पुढं मागं झाला तरी चालेल, अगदी गोल नाही आला तरी चालेल। त्यानंतर मीडियम गॅस करून म्हणजेच बारीक गॅस करून हळूहळू छान असं परतून सगळ्या बाजूनी व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे, म्हणजेच ते आतपर्यंतही तळले जातील आणि जास्त अजून जाळीदार खुसखुशीत होतील। सगळ्या बाजूनी व्यवस्थित तळून झाल्यानंतर अगदी छान गरम गरम
एका टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यातलं जे तेल आहे ते सगळं निघून जाईल। हे गुलगुले महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या सगळ्याच भागामध्ये अगदी वेगवेगळ्या पद्धतीने थोडंसं बनवलं जातात। कुणी केळी टाकून करतं, कुणी सोडा टाकून बनवतं, कुणी मैद्याचे करतात किंवा कुणी न तळताही करतात। तर हे साधारण राजस्थानमध्ये किंवा ओडिसामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या दुसऱ्याही भागामध्ये अगदी छान आवडीने बनवले जातात वेगवेगळ्या पद्धतीने आणि खाल्ले जातात। तर ही पौष्टिक रेसिपी अगदी कमीत कमी वेळेमध्ये बनणारी कशी वाटते ती मला कमेंट करून सांगा। नक्की ट्राय करून बघा। लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका।